श्री अमितजी बनसोडे, विकासदादा देसले, श्री दिलीप देसले, ब्रह्मा माळी आणि मनीष शिंदे नक्कीच आणि इरा बिल्डर्स नक्कीच इरा बिल्डर्स यांचा देखील मोठा वाटा असतो आम्हाला या स्पर्धेसाठी. जर आपण दिनगिरांचा विचार केला तर नक्कीच पद्माकर दादा देसले यांच्याकडनं सलग 3 चौकारासाठी 2000, सलग 3 षटकारासाठी सलग 3 षटकारासाठी 2000, विकेट हॅट्रिकसाठी तिथे मिस फिल्डिंग होते कुलदीप कडून आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार 4 धावांसाठी. चांगली सुरुवात करताना दिसतोय तो म्हणजे सनी. हॅलो ग्रे ग्रे संघ तुम्ही लेग साइडला जो समालोचन कक्ष तिथे जाऊन थांबायचंय. सॉरी लेग साइडला जो पॅव्हेलियन आहे तिथे जाऊन थांबा. दरम्यान सुंदर चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. नक्की चेंडू काही कुलदीपची पाठ सोडत नाहीये. पहिला चेंडू देखील कुलदीपच्या दिशेने होता, दुसरा चेंडू देखील कुलदीपच्या दिशेने आणि सलामीवीर सनी सांगतात त्यांचं पहिलंच वर्ष आहे GCPL मध्ये, परंतु चांगली फलंदाजी करताना दिसतोय हा फलंदाज. दरम्यान सुंदर असा चेंडू, तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण प्रकाश मार्फत, परंतु एक धाव घेण्यापासून काही रोखू शकणार नाहीये ते म्हणजे दत्ता यांना. थ्रोबाईट झाला होता परंतु धाव कन्वर्ट करता आली नाहीये ती म्हणजे दत्ता आणि सनी या जोडीला. 3 चेंडू आणि 6 धावा. चांगली अशी सुरुवात म्हणता येईल ती म्हणजे येल्लो वॉरियर्सच्या संघाची. पॉवर प्लेचा षटक आहे. नक्कीच हा शॉट हा तुम्हाला सेफ शॉट असेल. चेंडू सीमारेषेजवळ जातोय आणि पाहता पाहता चेंडू गेलाय सीमारेषे पार. 4 धावा. नक्की जिथे 2 धावा होत्या तिथे 4 धावा मिळाल्या आहेत. त्या म्हणजे फलंदाजी करणाऱ्या येल्लो वॉरियर्सच्या संघाला. जर आपण येल्लो वॉरियर्सच्या संघाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये त्यांचा कर्णधार हरीश शेट्टी हा दुखापतग्रस्त झाला होता आणि आजच्या दिवशी पहिल्याच सामन्यामध्ये त्यांचा सलामीवीर फलंदाज ऋषी दराडे हा देखील दुखापतग्रस्त झाला आहे. नक्कीच दोघंही चांगले खेळाडू आहेत, गेम चेंजर. तितका सुंदरसा फटका आणि चेंडू गेला सीमा रेषेपार 4 धावांसाठी. सनी सांगतोय माझा भाऊ जरी दुखापतग्रस्त असला तरी त्याची जागा मी भरून काढू शकतो आणि चेंडू सीमा रेषेपार पाठवतोय तो म्हणजे 4 धावांसाठी. नक्कीच चौकारांच्या हॅट्रिक वरती असेल तो म्हणजे सनी. लगातार 2 चेंडूमध्ये 2 चौकार खेचले ते म्हणजे सनी यांनी. आणि जर आता या चेंडूवरती चौकार आला तर नक्कीच पद्माकर दादा देसले आर्या एंटरप्राइजेस यांच्याकडनं 2000चं पारितोषिक. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता होते. षटक संपतंय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे ती म्हणजे 14. डीजे षटक संपल्यानंतर डीजे तुम्ही तयार राहायचं. विकेट गेल्यानंतर देखील तयार राहा. ओव्हर टू विशाल. पहिलं षटक समाप्त आणि धावसंख्या झालेली आहे ती 14 with the loss of 0 wicket.
तसेच सनी दराडे हे आमचा वैयक्तिक स्कोर आहे. 5 चेंडू 13 धावा कुठल्यात त्यांनी. टोटल धावसंख्या आहे 14. नवीन गोलंदाज विनोद. पेक केलाय चेंडू. बघूया, एक धाव घेण्यात यशस्वी. दुसऱ्या धावेची माग आणि व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा घेण्यात यशस्वी दत्ता पाटील. धावसंख्या पुढे सरकते ती 16. सुनिया यादव फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना दिसत आहेत. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्येत भर होते ती 17. चांगली अशी गोलंदाजी करतात विनोद. याच्या अगोदरच्या मॅचला आपण बघितले त्यांनी एक एक अशाच धावा देत होते. पुन्हा एकदा रिपीट टेलिकास्ट. वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या पुढे सरकते ती 18. तर सुनील यादव काहीतरी कानमंत्र देताना गोलंदाजाला. व्हाईटची हॅट्रिक घेतली त्यांनी, पण याच्यासाठी काहीही पारितोषिक नाही याची नोंद घ्यायची गोलंदाजाने. धावसंख्या पुढे सरकते ती 19. नोंद घ्यायची गोलंदाजाने. व्हाईटच्या हॅट्रिक साठी कुठलंही पारितोषिक नाही. आणि परिवर्तन, चांगलं असं परिवर्तन गोलंदाजीमध्ये. सुनील यादव यांनी काहीतरी कानमंत्र दिलाय, त्याच्यानंतरही त्यांनी 2 वाईट टाकले होते. ओ लवली. चांगली चांगली गोलंदाजी. धावसंख्या स्थिर आहे ती 19. वाव, दिस इज डॉट बॉलची हॅट्रिक घेतली त्यांनी. व्हेरी गुड कमबॅक बाय विनोद. सुन्या म्हात्रे यांचा कानमंत्र आत्ता कामाला आलाय. व्हाईटची हॅट्रिक नंतर त्यांनी डॉटची हॅट्रिक घेतली. व्हेरी गुड कमबॅक. पुन्हा एकदा टोलवलाय चेंडू. एक धाव घेण्यात यशस्वी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, बट व्हेरी गुड थ्रो. धावसंख्या झालेली आहे 20. हवेमध्ये चेंडू, बघूया कुठे जातोय, आणि आउट. व्हेरी गुड कमबॅक, बॉलरचा कमबॅक. दुसरं षटक समाप्त आणि धडाकेचा फलंदाज सनी दराडे तंबूत परत जाताना. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 20.
नवीन फलंदाज प्रसाद शेट्टी. लॉट्स ऑफ शेट्टीज फॅमिली खेळतात आपल्याकडे इथे. त्यांचे लीडर म्हणजे आपले येल्लोचे कॅप्टन हरीश शेट्टी, सचिन शेट्टी. नवीन गोलंदाज प्रकाश पुजारी तिसरं षटक घेऊन येत आहेत. 2 षटकाचा खेळ संपलाय. धाव संख्या आहे ती 20. टोलावलाय संजीव नलावडे तिथे उपस्थित. एक धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या पुढे सरकते ती 21. प्रकाश पुजारी टू प्रसाद शेट्टी. चांगला असा बुंदा टाईप बॉल होता तो. समजला नाही फलंदाजाला. जागेवरतीच उभा केलाय. निर्धाव अशी गोलंदाजी. मला फोन केलता. मोठा फटका मारण्याच्या नादात मिस झालेले आहेत. निर्धाव. तीन चेंडूमध्ये 1 धाव खर्च केली आहे प्रकाश पुजारी यांनी. पुन्हा एकदा मोठा फटका आणि वेटिंग फॉर अंपायर कॉल. एज लागून बाद झालेले आहेत प्रसाद शेट्टी. चांगली गोलंदाजी प्रकाश पुजारी यांच्या मार्फत. 4 चेंडू 1 धावा आणि 1 विकेट. व्हेरी गुड कॅच बाय सुन्या. कम ऑन सुन्या. चला फलंदाजांनी त्वरित मैदानाचा ताबा घ्या. अजय राठोड नवीन फलंदाज. चला तिसरं षटक. धाव संख्या 21. नवीन फलंदाज अजय. वेटिंग फॉर अंपायर कॉल आणि पंचांचा इशारा वाईडचा. धाव संख्येत भर होते. 22. स्लॉफ केलाय चेंडू. 1 धाव घेण्यात यशस्वी आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण. चांगली गोलंदाजी प्रकाश पुजारी यांच्या मार्फत. तिसरं षटक. शेवटचा चेंडू. धाव संख्या 23. मोठा फटका मारण्याच्या नादात बॉडी जातोय चेंडू. 1 धाव घेण्यात यशस्वी.
धावसंख्या पुढे सरकते 24. तिसरं षटक समाप्त. हॅलो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 24. जर आपण या संघाचा विचार केला तर अजूनही बरेच फलंदाज या संघामध्ये आहेत. जर आपण डगआउटमध्ये पाहिलं तर अजित लाखन सारखा फलंदाज आहे, ऋतिक सिंग आहे, हरीश शेट्टी, असे बरेचसे खेळाडू डगआउटमध्ये आहेत. मोठे विस्फोटक असे फलंदाज आहेत या संघाकडे. आणि आता जो नॉन स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे अजय, नक्कीच हा फलंदाज गुजरातवरून आलाय. नक्कीच आपण जे गोलंदाज आलेत प्रदीप, आपण नेहमीच म्हणतो जेव्हा हे गोलंदाजीसाठी येतात सर्वच म्हणतात की सेफ ओव्हर आहे, कारण हा गोलंदाज फिरकीपट्टू आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे त्यांनी. तुमच्यासाठी गणेश पाटील खोनी यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या त्या सामन्यासाठी. प्रदीप, गणेश पाटील खोनी यांनी तुमच्यासाठी शुभेच्छा दिल्यात. वळूया सामन्याकडे. दरम्यान सुंदर असा चेंडू. हॅलो. सुंदर असा चेंडू आणि पंच बाईज आहे का बॅटकट आहे? बाईज आहे ना, लेग बाईज च्या स्वरूपात एक धाव येते ती म्हणजे दत्ता यांच्याकडून. आता जो स्ट्राईक एंडला फलंदाज येतोय अजय, नक्कीच मोठे फटके मारण्यामध्ये पटाईत आहे. आपण या खेळाडूला नेहमीच डीसी बॉईज या संघाकडून खेळताना पाहतो. अत्यंत विस्फोटक असा फलंदाज अजय. नक्कीच मंगेश परब आणि योगेश चव्हाण यांचं इथे आगमन झालं आहे. तरी गवळेश्वर क्रिकेट क्लबतर्फे तुमचं हार्दिक स्वागत. मी पांडुरंग देसले यांना विनंती करतो की तुम्ही देखील समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. गवळेश्वर क्रिकेट क्लबतर्फे तुमचं हार्दिक स्वागत. हॅलो. मी श्री पांडुरंग देसले साहेबांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षाजवळ यायचं आहे. गवळेश्वर क्रिकेट क्लबतर्फे तुमचं हार्दिक स्वागत. वळूया आपण सामन्याकडे. सुंदर असा चेंडू, परंतु मी आत्ताच म्हटलं होतं की हा विस्फोटक असा फलंदाज आणि ओ, तिथे आयवा कॅच साठी गेले होते ते चिमुरडे, परंतु त्यांच्याकडनं चूक होते आणि ती कॅच सुटते आहे. नक्कीच 1000 रुपयाचे मानकरी ठरले असते, परंतु तितकाच सुंदर असा फटका अजय मार्फत आणि चेंडूला पाठवतोय सीमा रेषे पार 6 धावांसाठी. उत्कृष्ट असा प्रयत्न केला होता त्या चिमुरड्याने कॅच घेण्याचा, पण त्यांनी ती कॅच नाही, ते 1000 रुपये सोडलेले आहेत, याची नोंद घ्या. हवेमध्ये चेंडू चेंडू चाललाय, बघूया कुठे जातोय, आणि 4 रन. व्हॉट अ शॉट. पहिला षटकार, दुसरा चौकार. बघूया तिसऱ्या चेंडूला काय होतंय.
धाव संख्या झालेली आहे ती 36. 5 चेंडू. चौथं षटक हाताळताना प्रदीप कदम चांगली गोलंदाजी करत होते, पण अजय राठोड पुन्हा एकदा टोलवलंय. बघूया कुठे जातोय चेंडू आणि झेल टिपलेला आहे. अजय राठोड घातक असा फलंदाज तंबूत परत जाताना. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलंय. फलंदाजाला इन्व्हाइट केलं होतं प्रदीप कदम यांनी की या मारा, आणि त्यांनी तिथे तो प्लेयर अचूक झेल टिपलेला आहे. 4 षटकं समाप्त झालेली आहेत. धाव संख्या आली ती 36. नवीन फलंदाज अजित लाखन. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. यानंतर आपल्याला बरेच सामने खेळवायचे याची नोंद घ्या. नवीन गोलंदाज विनोद, नवीन फलंदाज अजित लाखन आणि स्ट्राईकवर आहेत ते दत्ता पाटील. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. चार षटकं समाप्त. धाव संख्या आहे ती 36. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. निर्धाव असा चेंडू. प्रदीप कदम बेंबीच्या देठापासून आवाज देत आहेत. चांगला बॉल आणि चांगला फटका. एक धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या पुढे सरकते ती 37. मोठा फटका आणि बघूया घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. धाव संख्या 2 धावा घोषित आहेत. धाव संख्या 39. पुन्हा एकदा अजित लाखन स्ट्राईकवर आहेत. चांगला असा फटका. बघूया प्रदीप कदम अवेलेबल आहे तिथे आणि मिस झालेले आहेत पूर्णपणे. झेल सुटला आणि एक रन ही वाढला. 2 धावा घेण्यात यशस्वी. चूक होतीये. प्रदीप कदम यांच्याकडून कधी झेल सुटत नाहीये. धाव संख्या आहे ती 41. हॅलो पंच. पंच तुम्ही अविनाश. कुठल्या खेळाडूंनी पंचांशी वाद घालू नये. कुठल्याही खेळाडूंनी पंचांशी वाद घालून याची नोंद घ्या. तुमचे रन मायनस होतील.
चांगली गोलंदाजी. वी आर वेटिंग फॉर अंपायर कॉल आणि एज लागलाय. अजित लाखन तंबूत परत. नक्की चांगली स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवली ती म्हणजे अजित यांनी. पंचांनी बोर्ड आकाशाकडे दाखवण्याच्या आधीच नक्कीच ते डगआउटच्या दिशेने गेलेत. लक्ष द्या, पंचांशी कोणीही वादावाद करू नका. धावसंख्या झाली ती म्हणजे 41. अजूनही शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच तुम्हाला मोठे फटके हे मारावेच लागतील, परंतु आपण या संघाचा विचार केला तर 2 मोठे फलंदाज एन्जॉर्ड आहेत. एक म्हणजे ऋषी सारखा फलंदाज, हरीश शेट्टी सारखा फलंदाज, हे दोघं एन्जॉर्ड आहेत. नाही तर आपल्याला चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु आता जे चित्र आहे ते पूर्णपणे विरुद्ध असं चित्र आहे. अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत. ऋतिक हा नक्कीच एक लेदर बॉल क्रिकेटर. आपण याला दिल्ली संघाकडे देखील पाहिलं होतं खेळताना, तोच हा ऋतिक. दरम्यान सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. काय षटक हाताळलंय ते म्हणजे विनोद यांनी. नक्कीच या षटकामध्ये देखील त्यांनी 5 धावा खर्च केल्या आहेत. डीजे जरा एंटरटेनमेंट करायचंय थोडस. सुनील यादव. हॅलो. फुलटो चेंडू चांगला टोळवलेला आहे. संजू येत आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण. बघूया 2 धावा होतात का नाही. जेव्हा स्क्वेअर लेगला बॉल मारून धावणं, 2 धावा काढणं, इट इज व्हेरी क्वाइट डिफिकल्ट. चांगला चेंडू होता. षटकारामध्ये रूपांतर केलं असतं तर दत्ता पाटील यांना 6 धावा भेटल्या असत्या. ऋतिक चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र 1 धाव. चांगली गोलंदाजी करतायत सुनिया. नक्कीच सुनील यांनी मागच्या सामन्यामध्ये देखील एक उत्कृष्ट असं षटक हाताळलं होतं. शेवटचं जे स्लॉगवरचं षटक होतं त्यामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. आणि झेल चितच्या स्वरूपात बाद होतोय तो म्हणजे दत्ता. आणि नक्कीच मुन्ना डीजे खास लोडातून त्यांना बोलवलेलं आहे. सुनिया हे शेवटचं षटक हाताळणं किती कठीण असतं, पण त्यामध्ये सफल होताना. सुनिया, कमलेश काय म्हणशील? हॅलो हॅलो. नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे तो म्हणजे सुनील. आपण त्याला टेनिस बॉलच नाही तर लेदर बॉलवर देखील गोलंदाजी करताना पाहतो. त्याचा लेदर बॉलवरती देखील चांगला परफॉर्मन्स असतो. मी नेहमीच त्यांच्या मॅच पाहण्यासाठी भिवंडी बदलापूर येथे जात असतो. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो तो म्हणजे सुनील. परंतु आत्ताच त्यांची प्रशंसा केली, परंतु प्रशंसा त्यांना आवडलेली नाहीये आणि वाईट चेंडू हातात आहेत ते म्हणजे सुनील. नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे तो म्हणजे सुनील, परंतु त्यासमोर देखील एक लेदर बॉल क्रिकेटर आहे. दोघंही लेदर बॉल खेळताना पाहतो, परंतु आता इथे टेनिस बॉल आहे. पाहूया टेनिस बॉलमध्ये कोणाचा विजय होतो, सुनील की ऋतिक.
दरम्यान थोडा फटका फसला आणि प्रदीप झेल खाली येतोय आणि यावेळी प्रदीप कुठलीही चूक करणार नाहीये आणि ऋतिक सारखा मोठा जरा माहोल बनवत आहेत डीजे आपले आणि क्रिकेटचा आनंद लुटा. GCPL 2024 पर्व 7व. लगातार 7 वर्ष ही स्पर्धा होतीये. दरवर्षी काहीतरी नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न कमिटीतर्फे. पुन्हा एकदा चांगला चेंडू तिकडे, चांगलं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव, चोरटी धाव ज्ञानेश आणि षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झाली ती 47 रन्स टू विन. नक्कीच आपण जर पहिलं षटक पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर कमबॅक केला होता तो म्हणजे विनोद यांनी 6 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. त्यानंतर प्रकाश यांनी षटक हाताळलं, 4 धावा देऊन 1 गडी बाद. त्यानंतर प्रदीप यांच्या षटकामध्ये देखील 12 धावा आल्या होत्या, परंतु गडी बाद करण्यामध्ये यश आलं होतं ते म्हणजे प्रदीप यांना. त्यानंतर पुन्हा एकदा विनोद यांनी षटक हाताळलं, 5 धावा खर्च करून 1 गडी बाद. आणि सुनील यांनी देखा काय सुंदर षटक हाताळलंय, 5 धावा देऊन 2 गडी बाद करण्यामध्ये यश आलंय ते म्हणजे सुन्या यांना. दरम्यान या टाइम आउट मध्ये आपण केक कटिंग करून घेऊया. आपले कमिटी मेंबर साईनाथ देसले यांचा काल वाढदिवस होता. आज आपण त्यांचं थोडस केक कटिंग करून घेऊया कमिटीतर्फे. आमचे मित्र श्री साईनाथ देसले यांचा काल वाढदिवस होता, परंतु कालचं शेड्यूल फार बिझी होतं, त्यामुळे आम्ही काही केक कटिंग केला नव्हता. डीजे बर्थडेचं गाणं प्लीज तुम्ही रेडी ठेवा. हा, पुढील होणारा सामना ब्ल्यू पॅन्थर्स वर्सेस ग्रे ग्लॅडिएटर्स याचा टॉस उडवून घेऊया. थांब टॉस उडून घेऊया पहिला. हेड्स इज अ कॉल आणि Blue Panther win the toss and they chill. आणि ब्ल्यू पॅन्थर्सनी गोलंदाजी स्वीकारलेली आहे. आपण केक कटिंग करून घेऊया. बर्थडेचं सॉन्ग रेडी ठेवा डीजे.
देसले यांचा. चला पुढील संघ फलंदाज मैदानात या. फलंदाज ग्रे टीमचे प्लेयर. ग्रे टीम ग्रे टीमचे प्लेयर सगळे पवेलियन मध्ये जा. ग्रे टीमचे प्लेयर सगळे पवेलियन मध्ये जा. ग्रे टीमचे प्लेयर सगळ्यांनी पवेलियन मध्ये जा. करण करण मालुसरे तुझी बॅट चल आहे का कन्फर्म कर. श्री विजा दीपा ए बाबा ग्रे टीम विजा चला. दीपक पार्टे चला तिकडे पण पाणी आहे. विजा चला. चला सामन्याला सुरुवात करा पंच. इथे ना आले ते शपथ चिंगमचे पैसे जातील ना वाया. चिंगम खाला तर पहिला चेंडू चांगला फटका चांगलं क्षेत्ररक्षण ज्ञानेश यांचं. डीजे प्लीज बी रेडी वी विल हॅव सम फन हियर. ऋतिक सिंग स्टेट लेवल प्लेयर लेदर बॉल क्रिकेट. चांगला संघ. कर्णधार हरीश शेट्टी इंजियर्ड. ऋषी दराडे इंजियर्ड. पण संघ झुजतोय आपल्या अस्तित्वासाठी आपल्या लीग साठी GCPL 2024. चांगला फटका बॉबी यांचा गॅप मध्ये 4 धावा. नो मॅन्स लँड. डीजे मुन्ना दादा एंटरटेनर. बॉबी श्रेयस वाळके. पुन्हा एकदा मिस हिट. गणेश पेडणेकर तिकडे येतील. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. ऋतिक सिंग यांना जलवा दाखवावा लागेल अगर येल्लो वॉरियर्सला हा सामना जिंकायचा असेल तर. क्षमता तर फुटून भरलेली आहे. फक्त त्या दिवशी तुम्हाला तो खेळ दाखवावा लागेल. ऋतिक सिंग यांना कमाल दाखवावीच लागेल जर हा सामना येल्लो वॉरियर्सला जिंकायचा असेल तर. चांगला फटका कट शॉट. अंपायर घोषित करतायत 2 डिक्लेअर्स. पंच अविनाश पाटील 49 इयर्स एज. चांगला फटका नो मॅन्स लँड. चेंडू जातोय तो नाही. बॉल आडलेला आहे. हवा अपोजिट हवा. हवेचा खेळ बघा. हवेचा जो इम्पॅक्ट असतो तो आज दिसलेला आहे आपल्याला. आपण लेदर बॉल क्रिकेट मध्ये पण बघतो की अगेन्स्ट द विंड्स टुवर्ड्स द विंड्स
काय म्हणशील कमलेश? नक्कीच. दरम्यान आपण इथे आपल्यासाठी प्राईज आलाय फायनल, जो फायनलची जी मॅच असेल, नक्कीच नाही, फायनलची जी मॅच असेल त्यामध्ये जे टॉप 4चे जे खेळाडू असतील त्यामध्ये दरम्यान इथे मिसफिल्डिंग होते ती म्हणजे सनीसारखा खेळाडू चूक करतोय आणि चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये होत आहे आणि 4 धावा मिळत आहेत, त्या म्हणजे पर्पल स्पार्टन या संघाला. नक्कीच टॉप 4मध्ये जे 4 खेळाडू जे 4 टीम असतील त्यामध्ये जो बेस्ट बॅट्समन असेल त्यासाठी किरण देसले यांच्याकडनं एक बॅट असेल, जो बेस्ट फिल्डर असेल त्यासाठी किरण देसले यांच्याकडनं ॲडिडासचे शूज असतील, जो बेस्ट बॉलर असेल त्याच्यासाठी किरण देसले यांच्याकडनं ॲडिडासचे शूज असतील आणि जो मॅन ऑफ द सिरीज असेल त्यासाठी ॲडिडासचे शूज आणि बॅट असेल. तसेच टॉप 4च्या प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी एक टी शर्ट देखील असेल. ओव्हर टू रोहित. थँक्यू कमलेश. बघा, प्रत्येक वर्षी आपल्याला काहीतरी नवीन नवीन बघायला मिळतंय आणि ही अशी स्पर्धा दरवर्षी मोठी होत जाओ अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. व पर्व हे 7वं आहे. 2018 साली आपण ही स्पर्धा चालू केलेली, आज 2024 चालू आहे. लगातार ही स्पर्धा चालू आहे आणि आमच्यासारखे कामाला जाणारे खेळाडूंना स्पर्धा खेळायला मिळत नाही, पण आम्हाला GCPLची वाट आम्ही वर्षानुवर्षे बघत असतो. दरवर्षी आम्ही जानेवारी महिन्यात ही स्पर्धा खेळण्यासाठी आतुर असतो. तो थँक्यू फॉर कमिटी फॉर ऑर्गनायझिंग दिस टुर्नामेंट एव्हरी इयर इन द सेकंड वीक ऑफ जानेवारी. पुढचं षटक घेऊन अजित लाखन. तसेच लगातार 3 चौकारासाठी 2000चं पारितोषिक असेल, लगातार 3 षटकारासाठी 2000चं पारितोषिक असेल, विकेट हॅट्रिकसाठी 2000चं पारितोषिक असेल, ते म्हणजे श्री पद्माकर दादा देसले आर्या एंटरप्राइजेस यांच्याकडून. तसेच बॉर्डरलाईनच्या बाहेर जो खेळाडू कॅच घेईल, जो झेल घेईल त्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक असेल, ते म्हणजे पद्माकर दादा देसले आर्या एंटरप्राइजेस यांच्या मार्फत. दरम्यान विनोद. मला वाटतं हा सामना पाहून रोहितला देखील काही आठवण झाली असेल, कारण या आधीचा सामना रोहित खेळताना त्यांना तो करो की मरो डू ऑर डायचा सामना होता, परंतु ते सामना जिंकून क्वालिफाय झाले आहेत आणि आता सुटकेचा निश्वास त्यांनी आता घेतलेला आहे. दरम्यान सुंदरसा फटका आणि ऋतिक कुठलीही चूक करत नाहीये आणि ते गडी बाद होतोय. रोहित, काय म्हणशील तू? आता तुमचा संघ क्वालिफाय झाला आहे आणि आता या सामन्यामध्ये देखील डू ऑर डायचा सामना आहे, काय म्हणशील? येस कमलेश, अटीतटीचा सामना होता आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत गेलेला. शेवटच्या षटकात 20 धावांची गरज असताना पहिल्या चेंडूला षटकार आला तर मॅच बॅलन्स झालेली, पण आमच्या गोलंदाज समीर कांबळे यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आमचा संघ विजयी ठरलाय. तर थोडासा सुटकेचा निश्वास म्हणता येईल, पण गेम अब्बी बाकी आहे. नक्कीच. पुढचा फलंदाज अनुभवी फलंदाज सुनील गायकवाड आणि मगाशी याच जोडीने सामना जिंकवलेला, तर हीच जोडी
सामना जिंकवते का बघूया, कारण का येल्लो वॉरियर्स हरीश शेट्टी हार मानणार नाहीयेत. दॅट्स तो शुअर. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ. अजित लाखन, करिश्मा, चांगला फटका आणि गॅप मध्ये आहे. आता मात्र 2 धावा होतील. चांगलं क्षेत्ररक्षण, पण तोपर्यंत 2 धावा. ग्राउंड शॉट कमी दिसतात आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, पण सुनील गायकवाड अनुभवी खेळाडू आणि ती क्षमता. नक्कीच सुनील सांगतात आम्हाला की मैदानही आमचं आणि धिंगाणाही आमचाच. पहा, मी आत्ताच म्हटलं की सुनील सांगतायत की मैदानही आमचंच आणि धिंगाणाही आमचाच. उत्कृष्ट असा फटका आणि चेंडू जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी. डीजे अजूनही 25 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 25-23 असं हे समीकरण. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता करतोय. ओव्हर्स हे षटक संपलंय. 24 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. मला वाटतं जर ऋषी हे फिट असते तर इथे काहीच चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. ऋषी हा अनफिट झाला, लिगामेंट इंजुरी आहे त्यांना, तरी देखील ही स्पर्धा खेळण्यासाठी आले आणि त्यांचा जो परफॉर्मन्स होता तो आत्तापर्यंत फार चांगला होता. या आधीच्या सामन्यामध्ये नक्कीच एक उत्कृष्ट अशी सलामीची जोडी होती ऋषी आणि त्यांचे बंधू सनी, आणि नक्कीच आपल्या संघासाठी चांगल्या धावा केल्या होत्या. परंतु त्याच मॅचच्या दरम्यान त्यांना पुन्हा एकदा इंजुरी झाली आणि त्या इंजुरीमुळे ते या सामन्यामध्ये फलंदाजीसाठी आले नाही. कमलेश, मला एक इथे नोटीस करायचं आहे की अंडर 19 खेळाडू ईशान यादव या GCPL 2024 ची जी पहिली हॅट्रिक घेतली, आणि हरीश शेट्टी जे कर्णधार आहेत किती विश्वास दाखवत आहेत, कारण का स्पिनर आहे आणि अशा मोमेंटला स्पिनर काढणं हे खूप धाडसाचं काम आहे आणि अशा प्रकारे विश्वास दाखवणं हे इम्पॉर्टंट आहे. काय म्हणशील कमलेश? नक्कीच मी देखील हरीश शेट्टी यांच्या संघामधून बऱ्याच वेळा खेळलोय. ते नवीन नवीन एक्सपेरिमेंट करत असतात. नक्कीच नवीन चेहऱ्यांना नक्कीच चान्स देत असतात. आणि रिव्हर्स स्वीपचा फटका आणि 1 धाव पूर्ण आली आणि पाव्या दुसरी धाव होते का, परंतु थ्रोची ही जी फेकी आहे ही चुकीची आहे आणि 2 धावा मिळतील त्या म्हणजे प्रदीप यांना. नक्कीच जे आमचे मान्यवर आहेत यांच्या माहितीसाठी हाच तो गोलंदाज आहे ज्यांनी पहिली विकेट हॅट्रिक घेतली होती. वय वर्ष 16. आणि तिथे झेल सुटलाय. पहा, ते चिमुरडे डोक्यावरती हात मारतायत. माझे 1000 रुपये सुटलेत. व्हॉलंटियर्स तिकडे उभं राहा बॉल आणायला. चांगला चेंडू, आता मात्र कमबॅक केलेला आहे. कट होती सांगतोय आणि झेल सुटलेला आहे, बट इट इज व्हेरी डिफिकल्ट कॅच. इट्स नॉट लाईक लेदर बॉल विकेट कीपर. चांगला फटका, पुन्हा एकदा रिव्हर्सचा शॉट. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे शेट्टी यांच्याकडून. प्रदीप सांगतायत की या गोलंदाजाने जरी विकेट हॅट्रिक घेतली असेल तर आम्ही आक्रमण त्याच्यावरती चढवू, आणि तसंच काहीच चित्र दिसतंय ते म्हणजे प्रदीप मार्फत. स्ट्राईक एंडला या संघाचा कर्णधार सुनील. लीडिंग एज आहे आणि चेंडू जाते घोषित क्षेत्रात. आणि नक्कीच किरण हे यांनी हा झेल टिपलाय
हा घोषित क्षेत्रामध्ये तुम्ही कॅच पकडली काही मिळणार नाहीये आणि खेळाडूंनी पकडली तर मुळीच मिळणार नाहीये, काही मिळणार नाहीये. मी किरण यांचे देखील आभार मानतो, ज्यांनी नक्कीच मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज आणि बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर यांच्यासाठी पारितोषिक दिलेत. 18 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 12 धावा. डीजे. चेंडूत 12 धावांची गरज. आमचे सहकारी गणेश बोंबले जिथे असतील त्यांनी जरा समालोचन कक्षाजवळ यायचंय. गणेश बोंबले, तुम्ही जिथे कुठे असाल तुम्ही समालोचन कक्षाजवळ या. बारा चेंडू 18 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. नक्कीच क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ, कधीही काही होऊ शकतं. आपण बऱ्याच वेळा पाहिले 12 चेंडू 2 धावा झाल्या नाहीत, 12 चेंडू 3 धावा झाल्या नाही आहेत. आता 18 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. एखादं मेडन षटक किंवा जितके काही निर्धाव चेंडू येतील तेवढं दडपण येऊ शकतं. काय म्हणशील रोहित? प्रदीप यांची रणनीती तर मला वाटतं सिंगल डबलचा वरतीच असेल, पण काय म्हणशील? Yes, 17 चेंडू आणि 11 धावा. बरोबर आहे, चांगली खेळी करतोय. 18 बॉलात 12 धावांची गरज होती, तर काही मोठे फटके खेळण्याची गरज नाहीये. सिंगल डबलनी मॅच जिंकू शकतो. पुन्हा एकदा चांगला फटका, एक धाव, चिगी सिंगल्स. आणि सनी क्षमता तर आहे, विकेट घ्यावे लागतील, हॅट्रिक्स वगैरे घ्यावे लागतील कमबॅक करण्यासाठी. चांगला फटका, रिव्हर्स स्वीप. आणि पंच घोषित करतायत. पंच काय डिक्लेअर 2. चांगली खेळी प्रदीप कदम यांच्या मार्फत. डीजे. चांगला फटका. आता मात्र डोक्यावरून जाईल का? नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी तिकडे. गणेश पेडणेकर, GSP. 14 चेंडूत फक्त आणि फक्त 7 धावांची गरज. ऑलमोस्ट पर्पल स्पार्टनने सामना जिंकलेला आहे. फॉर्मॅलिटी बाकी आहे. पुन्हा एकदा मिस हिट. घोषित क्षेत्रामध्ये डिक्लेअर 1. 13 चेंडूत 6 धावांची गरज. नक्कीच जर सुनील यांनी या चेंडूवर षटकार मारला तर किरण देसले यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि हा षटकार मारलाय आणि 500 रुपयाचा मानकरी ठरलाय तो म्हणजे सुनील.